मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघितलं असेल जायगाव केसरी जानुबाई देवीच्या यात्रेनिमित्त जे भव्यदिव्य असं ओपनचं मैदान झालं. त्या मैदानामध्ये मित्रांनो प्रमुख उपस्थिती होती. स्वर्गीय सप्तहिंद केसरी मन्याभाई, बैलाचे मालक, सुप्रसिद्ध गाडा मालक बाळासाहेब वसंतराव जवळेकर यांची मित्रांनो या मैदानामध्ये प्रमुख उपस्थिती होती. आणि मित्रांनो आत्तापर्यंत सगळ्यात श्रीमंत बैल म्हणून ज्या नंदीची ओळख असा मित्रांनो सप्तहिंद केसरी स्वर्गीय मन्याभाई. या मन्याभाई बद्दल मित्रांनो मोरे सरकार काय म्हणाले ते बघूया. या मैदानामध्ये वेळात वेळ काढून ज्या मन्या बैलानं अखंड हिंदुस्थान गाजवला त्या मन्या बैलाचे मालक या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब वसंतराव जवळेकर आणि आदरणीय राजूशेठ वसंतराव जवळेकर या ठिकाणी उपस्थित झाले. या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला सर्वात श्रीमंत बैल म्हणून या ठिकाणी या बैलाकडे पाहिलं जातं. त्यानं जो इतिहास करून ठेवलेला आहे त्याच्या नावावरती या ठिकाणी आतापर्यंत 150 टू व्हीलर त्यानं पटकून दिलेले आहे. 70+ बुलेटचा तो मानकरी ठरला होता. 3 बोलेरो गाडीचा मानकरी ठरला होता. एका जेसीबी गाडीचा मानकरी ठरला होता. एका थार गाडीचा मानकरी ठरला होता. 2 पिकअप आणि 3 ट्रॅक्टरचा तो मालक ठरला होता. आणि 1 करोड पेक्षा जास्त रक्कम मिळवून देणारा हा स्वर्गीय मन्याभाई. आणि घाटावरती पहिल्यांदा या बैलगाडी शर्यत क्षेत्रात सर्वात जास्त रक्कम दिली होती. राजूशेठ इनामदार येळगावकरांच्या महाराजला 21,51,000 रुपये. तेच या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब जवळेकर उपस्थित झालेत. त्यांचं या मैदानामध्ये सहर्ष स्वागत. काम असं करून ठेवलंय त्यांनी सुद्धा आणि त्यांच्या बैलानं सुद्धा. जोपर्यंत ही शर्यत राहील तोपर्यंत या शर्यतीमध्ये पहिल्यांदा त्यांचं नाव आदरानं घेतलं जाईल. कारण कुठली या ठिकाणी शर्यत असू द्या बैलाने इतिहास करून ठेवला की बैलाचं आणि मालकाचं नाव निघत असतं. येतील किती जातील किती परंतु असा मन्याभाई होणे नाही. बैल गेल्यानंतर कळतं काय होतं आणि काय झालं. परंतु जो करून गेला, जो मागं ठेवून गेला त्यापेक्षा त्याचं नाव मागं ठेवून गेला हे सर्वात मोठं काम आहे. कारण 3 फेर आणि घाट हे समीकरण आहे. घाटात असतात, घाट सुटतो त्यामध्ये 4 बैल सोडली जातात बिगर ड्रायव्हरची आणि आपल्याकडे 3 फेराचा हा खेळ. ज्यावेळेला महाराज घेतला, महाराज विकत घेतल्यानंतर तिकडे घाटात एकदाही नेला नाही. तो 3 फेऱ्यालाच पळाला. परंतु मालक कधी इथे विचारायला आला नाही कुठं पळाय, कधी पळाय, कुणाच्या नावावरती पळाय, फक्त नावासाठी, बाकी काय नाही. आणि ही शर्यत आताच्या घडीला नव एकर सुद्धा शिल्लक राहणार नाही. पैसा कमवू नका, नावाच्या मागं लागा, नाव कमवा. कारण जाताना आपण पैसा घेऊन संगती जाणार नाही, मागं नाव ठेवून आपण जा. नावाला महत्व द्या, पैसा कोणीही